छगन भुजबळांनी माझ्या नादी लागू नये, मला खेटू नये असं म्हणत मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा. जरांगेंच्या इशाऱ्यावर भुजबळांचं नो कॉमेंट्स. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवानगडावरील नामदेव शास्त्रींची घेतली भेट. हत्येसंदर्भातले पुरावे दाखवत न्यायाची केली मागणी. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घातलेल्या मुकुटावरून जोरदार टीका. मात्र मुकुट पितळाचा असल्याचा बावनकुळेंचा दावा. मात्र यातून भाजपची मानसिकता समोर आली. नाना पटोलेंची टीका. कॉपीमुक्त बुरखा करताय, उद्या साड्यांवरही बंदी आणाल असं म्हणत जितेंद्र आव्हाडांची नितेश राणेंवर जोरदार टीका. परीक्षांच्या काळात बुरखाबंदीची नितेश राणेंनी केली होती मागणी. महायुतीमध्ये शिंदेंची कोंडी होतीये. भाजपनं आश्वासन न पाळल्यानं आणि मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडलेत. खासदार संजय राऊतांनी केलाय दावा. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक ठरवून आरोप करतायत. पंकजा मुंडेंनी राजकारणातल्या होणाऱ्या टीका टिप्पणीवर केली व्यक्त खंत. समरजित गाडगेंनी कागलमधल्या शासकीय जमिनी बळकावल्या. मंत्री हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप. संबंधित जमिनी ताबडतोब परत न केल्यास जनआंदोलनाचाही दिला इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.